नमस्कार, मी वैशाली गुप्ते. डे 1 टू डे 5 व्हिडिओ सगळ्यांनी बघितले असतीलच माझ्या अंदाजाने. पण जे कोणी आज नवीन व्हिडिओ बघतात आहेत, त्यांनी पहिले डे 1 टू डे 5 चे व्हिडिओ पहिले बघावे. कारण त्यानंतरच तुम्हाला इथून लिंक लागणार आहे. तर डे 1 टू डे 5 व्हिडिओ ज्यांनी ज्यांनी पाहिले त्यांनी बऱ्याच लोकांनी मला त्यांचे पर्सनल प्रश्न पण विचारले. तर माझी सगळ्यांना एकच रिक्वेस्ट आहे, की आपण जे तुम्हाला टॉपिक रिलेटेड जे जे मी तुम्हाला शिकवलेलं आहे, त्याच्या रिलेटेड तुम्ही प्रश्न विचारावे, की जे तुम्हाला समजलं नाही आहे, असे प्रश्न तुम्ही विचारावे अशी माझी इच्छा आहे. पण जर तुम्हाला पर्सनल तुमचे प्रश्न काही विचारायचे असतील, तर ते तुम्हाला पेड कन्सल्टेशनच्या थ्रू विचारावे लागतील. पेड कन्सल्टेशनसाठी तुम्हाला मी माझा नंबर शेवटी देणार आहे. जर कोणाला विचारायचे असतील, काही पर्सनल तुमचे क्वेरीज असतील, तर ते तुम्ही मला WhatsAppच्या थ्रू विचारू शकता. तर आज आपण काय घेणार आहे, की आज मी तुम्हाला काही होमवर्क दिला होता डे 2 मध्ये. तर तो डे 2 वाला होमवर्क जो होता, ज्याच्यात तुम्हाला मी सांगितलं होतं, की तुम्हाला तुमच्या चार्टमध्ये तुमच्या डेट ऑफ बर्थमध्ये जे जे नंबर्स येतात आहे, ते नंबर्स तुम्हाला मी लिहायला सांगितले होते. तर माझ्या अंदाजाने मला बऱ्याच लोकांनी पाठवले, सगळ्यांनी एकदम करेक्ट काढलेले होते आन्सर्स. सगळ्यांचे बरोबर होते. जर तुम्ही काढले असतील तर आज मी तुम्हाला चार्ट शिकवणार आहे. तो चार्ट कसा असतो आणि चार्टमध्ये नंबर्सला कुठे कुठे प्लेस दिलेली आहे, हे मी तुम्हाला सांगणार आहे. आता न्यूमरॉलॉजीमध्ये मी तुम्हाला ऑलमोस्ट सगळं तुमचं कव्हर केलेलं आहे. जसं बेसिक झालं, डेस्टिनी झालं, तुमचे नंबर्स तुमच्या लाईफमध्ये किती पर्सेंट वर्क करतात आणि ते कोणत्या एजपासून वर्क करतात, हे सगळं ऑलमोस्ट तुम्हाला शिकवून झालेलं आहे. आणि तुमच्या नंबरच्या काय काय क्वालिटीज आहेत, हे डे 3, डे 4 आणि डे 5 मध्ये सगळं सांगून झालेले आहेत. तर आता आपण आज बघू चार्ट कसा असतो, चार्टमध्ये नंबर्सला कुठे कुठे कशी प्लेस दिलेली आहे, हे आपण शिकणार आहे. तर मी तुम्हाला चार्ट तयार करून ठेवलेला आहे. चार्ट मी याच्यासाठी तयार करून ठेवला, की याच्याने आपला वेळ पण वाचतो आणि तुम्हाला पण इझिली कळतं. तर चार्ट हा असा आहे, याच्या अप्पर रो मध्ये 3, 1 आणि 9 नंबर्स दिलेले आहे. मिडल रो मध्ये 6, 7 आणि 5 दिलेले आहे आणि खालच्या रो मध्ये 2, 8 आणि 4 दिलेले आहे. तुम्ही याचा एक स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा मग तुम्ही तुमच्या वहीमध्ये हे नंबर्स लिहून घ्या. ठीक आहे. आता हे कसे फील करायचे, हे मी तुम्हाला 3 एक्झाम्पलद्वारे दाखवणार आहे. जसं की आपण पहिले डेट घेतली होती, ही तुम्हाला शिकवताना मी ही डेट घेतली होती 12/5/2006. याचं आपण सगळं काढून झालं होतं. बेसिक, सपोर्टिव्ह नंबर्स आणि डेस्टिनी नंबर्स हे सगळं तुम्हाला सांगितलं होतं. या चार्टमध्ये कोणते कोणते नंबर्स येतात हे पण मी तुम्हाला शिकवून झाले होते. आता ते आपण चार्टमध्ये कसे फील करायचे ते आपण बघू. आता जसं या चार्टमध्ये 1, 2, 3, 5, 6 आणि 9 येतात आहे. तर यांची जी जी प्लेस दिलेली आहे नंबरची, तिथे तिथे आपण फील करणार. जसं इथे 3, 1, 9, 6, 2 आणि 5 हे चार्टमध्ये आपण नंबर्स फील करणार. आणि जे नाही आहे त्याला आपण क्रॉस मी दिलेला आहे, तुम्हाला क्रॉस नाही द्यायचा आहे, म्हणजे हे मिसिंग नंबर्स आहेत. तर मिसिंग नंबर्सचा काही प्रॉब्लेम नाही आहे. बऱ्याच लोकांना प्रश्न पडले होते, की आमच्या चार्टमध्ये तर खूप सारे मिसिंग नंबर्स आहे. तर मिसिंग नंबर्सचा काही प्रॉब्लेम नाही आहे. मिसिंग नंबर्स जर तुमच्या चार्टमध्ये आहे, तर ते तुम्हाला न्यूट्रल इफेक्ट देतात. आणि गंमत सांगायची म्हटलं तर जेवढे तुमच्या चार्टमध्ये मिसिंग नंबर्स आहेत, तेवढाच तुमचा चार्ट खूप छान आहे असं समजला जातो. ठीक आहे. तर आपण आणखीन एक उदाहरण घेऊ, की तुम्हाला कुठलं कन्फ्युजन राहणार नाही. सेकंड हे आपण तुम्हाला मी मागे हे पण सांगितलं होतं, 4, 8 आणि 1984 ह्या नंबरचं पण मी तुम्हाला बेसिक, डेस्टिनी आणि चार्टमध्ये कोणते कोणते नंबर्स येतात हे सांगितलं होतं. आता हे चार्टमध्ये कसे फील केल्या जातात हे बघून घ्या. 44, 44च्या जागी 88, 88च्या जागी आणि 7, 7च्या जागी या चार्टमध्ये खूप सारे मिसिंग नंबर्स आहेत. मी इथे क्रॉस याच्यासाठी दिले, की ही मिसिंग नंबर्स आहे, पण तुम्हाला क्रॉस द्यायची आवश्यकता नाही आहे. हे मिसिंग नंबर्स आहेत. ठीक आहे. तर असा चार्ट तुम्हाला तुमचा तयार करायचा आहे. ठीक आहे. अजून एक उदाहरण घेऊन घेऊ आपण. हे आहे 1, 2, 2000. या चार्टमध्ये 1 बेसिक आहे, डेस्टिनी 5 आहे आणि चार्टमध्ये 1, 2 आणि 5 हे 3च नंबर्स येतात आहे. तर 1 1च्या जागेवर घेणार, 2 2च्या जागेवर घेणार आणि 5 5च्या जागेवर घेणार. बाकी हे सगळे नंबर्स जे आहेत ते मिसिंग नंबर्स आहेत. हे जे मिसिंग नंबर्स आहेत हे आपल्याला न्यूट्रल इफेक्ट देणार आहेत. ठीक आहे. तर पहिला जो ओरिजिनल चार्ट आहे, ज्यामध्ये नंबर्स जे असतात
ह्या नंबर्स नुसार तुम्हाला तुमचा चार्ट तयार करायचा आहे. तुमचे जे डेट ऑफ बर्थमध्ये जे नंबर्स येतात आहे ते डेट ऑफ बर्थचे नंबर सगळे तुम्हाला याच्यात भरायचे आहे. मी तुम्हाला बेसिक आणि डेस्टिनी कसं काढायचं ते पण शिकवून झालेलं आहे. तुम्ही तुमचा चार्टचा मी मागे जो होमवर्क दिला होता तो चार्ट तुम्हाला असाच्या असा तयार करायचा आहे. आणि जर तुम्हाला जमत असेल तर तुम्ही स्वतः काढा, आणि काढला असेल तर तुम्ही मला त्याचा एक फोटोकॉपी व्हॉट्सअपवरती करू शकता. माझा व्हॉट्सअप नंबर आहे 9665022119. ठीक आहे. या नंबरवरती तुम्ही मला फोटो पाठवा, म्हणजे मला पण आयडिया येईल की तुम्हाला समजलेलं आहे. आणि जर या टॉपिक रिलेटेड जर काही प्रश्न असतील तुम्हाला तर ते तुम्ही मला जरूर विचारा. ठीक आहे. तर हा जो तुमचा चार्ट तयार झाला आहे, जे तुम्ही तुमचे चार्ट फिल केले तुमच्या न्यूमरोलॉजीच्या या मी सांगितलेल्या चार्टमध्ये, तर इथे ही तुमची झाली न्यूमरोलॉजीची कुंडली तयार झाली. ठीक आहे. पण आता ही कुंडली, या कुंडलीमध्ये तुमचे जे मिसिंग नंबर्स आहे, हे मिसिंग नंबर्स असेच राहणार का? नाही, याच्यामध्ये महादशेचे नंबर येणार, अंतर्दशेचे नंबर येणार, प्रत्यंतर दशेचे नंबर येणार. हे सांगायचं म्हणजे की महादशेचा जसं तुमच्या जेवढा चार्ट ब्लँक आहे, जेवढा चार्ट मिसिंग नंबर्स आहे, त्या मिसिंग नंबर्समध्ये जेव्हा महादशेचा नंबर येणार आणि अंतर्दशेचा नंबर येणार आणि तो नंबर जर तुमच्या चार्टमध्ये सिंगल डिजिटमध्ये जर असला तर तुम्हाला त्याचे 100% रिझल्ट डेस्टिनी सारखेच वर्क करणार. पूर्ण डेस्टिनीचा जो रोल आहे तुमच्या चार्टमध्ये, तुमच्या लाईफमध्ये, तोच रोल महादशेचा नंबर, अंतर्दशेचा नंबर, इवन प्रत्यंतर दशेचा नंबरही तेवढाच प्ले करणार आहे. ठीक आहे. एवढं तुम्हाला कळलं. आता मी पुढच्या व्हिडिओमध्ये काही योगास पण तुम्हाला सांगणार. पण योगास खूप सारे योगास आहेत, पण एवढे सारे योगास मला पॉसिबल नाही आहे ऑनलाईनमध्ये तुम्हाला शेअर करणं. पण मी जे सिलेक्टेड आहे ते नक्की करणार. तर पुढचा व्हिडिओ आपण योगासद्वारे मी तुम्हाला सांगणार आहे. ठीक आहे. तर चला, मी माझा व्हिडिओ आता इथेच संपवते. धन्यवाद.